हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशाचे तर आज आहे माझ्या चॅलेंजचा 46वा दिवस. 4च दिवस बाकी आहे आणि मला नाही माहिती कसं कंप्लीट होणार आहे. त्याच्या आधी हे बघा, दिवाळी झाल्यानंतर आमच्या इथे एकदम आमच्या बिल्डिंगच्या समोरच हे कोर्ट तयार झालेलं आहे आणि याचं ओपनिंग होतं आणि ओपनिंगसाठी आम्हाला बोलवलेलं होतं. कारण सगळ्यात आतुरतेने वाट बघणारी जी व्यक्ती होती एरियामधली ती म्हणजे आम्ही दोघंच होतो. कारण की बॅडमिंटन आमचं फेवरेट गेम आहे. म्हणजे बेंगलोरला गेल्यापासूनच आमचा तो फेवरेट गेम झालेला आहे. बेंगलोरला तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले असेल तर माझ्या मॅचेस वगैरे तुम्ही बघितले असतील. मी यूट्यूबला ऑलरेडी पोस्ट केलेले आहे. त्याच्यामुळे आता पण म्हणजे ते कोर्ट जेव्हा तयार झालं आणि एकदम आमच्या बिल्डिंगच्या समोरच आहे, मला एवढं भारी वाटलं. पण बॅड न्यूज अशी आहे की नेमकं त्याचं ओपनिंग झालं, ते चालू झालं आणि मी आता परत बॅक टू वर्क बेंगलोरला जाणार आहे. तर बघू आता कसं होतं आहे कसं नाही. आणि हे बघा, पण असू द्या, कधी ना कधी म्हणजे आता काय पुण्यात पण आलो तरी पण खेळू शकतो आपण. तर बघा, हे आमचं असं खेळणं चाललेलं आहे आणि माझा खूप फेवरेट गेम आहे. आणि मी जरा आता तब्येत माझी व्यवस्थित झालेली आहे, तर तेच मी बघत होती मला हलता येतं की डुलता येतं की नाही. पण ठीक आहे, बऱ्यापैकी मी खेळू शकते आरामात. त्याच्यानंतर मग इथे बघा, इथे चाललेलं होतं आमचं असंच खेळणं. त्याच्यानंतर सगळेजणं दिवाळीसाठी आलेले होते भाऊबीजेला. हे बघा, ही आहे माही आणि मल्हार, तर ते पण आलेले होते. असे खेळत होते सगळे. काय गेलं सॉक्समध्ये? वल्लच केलं काय? वल्ला गेलं सॉक्स. हा पण काढ, व्यवस्थित हळूहळू काढ. काढ ना, काढ ना. हा आई आ आ या 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 या. त्याच्यानंतर मी माझ्या चॅलेंजला म्हणजे चॅलेंजसाठी बसलेली आता परत एकदा. आणि तुम्हाला सांगते, भाऊबीजेच्या दिवशी बसली बरं का. आणि माझ्याकडे ना म्हणजे ड्रेस नव्हता. ॲक्च्युली मी शॉपिंगच नाही केली दिवाळीची. त्याच्यामुळे मग मी माझं होतं की ड्रेस शिवायचा भाऊबीजेच्या दिवशी. पप्पू तर येणार होता, पण तो तर रात्री 1 वाजता आले. पार मी झोपून गेली, त्याच्यानंतर तो आला. तर मग तरी पण म्हटलं चला ड्रेस तर शिवून टाकू. दीदीने ते निघाले होते, म्हटलं ते यायच्या आधी आपल्याला ड्रेस शिवायचा. जवळजवळ जास्तीत जास्त 1च तास लागला मला, 1-1.5 तास ड्रेस शिवायला. आणि त्याच्यानंतर मी ते म्हणजे माझा ड्रेस शिवून रेडी पण झालेले आहे. तुम्हाला दाखवते मी फायनल लुक. खूप फास्टमध्ये शिवला. माप वगैरे आता कसे घ्यायचे, ऑलरेडी माझी माप माझी स्वतःची मला माहिती. त्याच्यामुळे पटापट एका मिनटात मी हे करून घेतलं, माप घेतले आणि कटिंग करून घेतली आणि लगेच स्टिचिंग केली. त्याच्यामुळे मला जास्त वेळच नाही लागला. आणि माझा ड्रेस तयार झाला. म्हणजे 46व्या दिवसाचं माझं जे प्रोडक्ट आहे ते तयार झाले. तर फायनली फक्त 4च दिवस राहिले, म्हणजे 4च गोष्टी मला बनवायच्या राहिल्या. आणि आता माझ्याकडे फॅब्रिक पण नाही, काय बनवू काही कळत पण नाही मला. कारण की आता माझं सगळं फॅब्रिक वगैरे संपलेलं. पण अजून एक ड्रेस शिवायचा आहे दीदीसाठी. तर बघू आता तो मला शिवता येतो आहे की नाही, कारण नेमकं दीदीचं माप नाही आहे. आणि दीदीने ते सगळे केले गावाला. आणि मला पण तयारी करायची, भरपूर तयारी करायची मला पण. तर मला पण जायचं आहे गावाला. तर चला तुम्हाला दाखवते मी ड्रेसचा फायनल लुक कसा बनवला आहे. हे बघा, हे सगळं पसारा बिसारा सगळे दीदीन ते सगळे आलेले आणि त्याच्यानंतर मग मी हा ड्रेस झाला आहे, फायनल लुक आहे हे बघा. तर अस्तर वगैरे पण लावून झालं माझं सगळं. ते एकच टिपा मारल्या होत्या मी म्हटल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मला बाया चेंज करायच्या होत्या. पण बायांसाठी मला वेळ नव्हता, म्हणून फास्टमध्ये मी या अशा सिंपल बाया शिवलेल्या होत्या. त्याच्यानंतर मला दुसऱ्या बाया शिवायच्या होत्या.
तर बघू आता कधी होतं आहे ते पाया शिवण्याचं काम माझं. आणि हा ड्रेस मी तयार केला इथे. त्याच्यानंतर मग सगळी दिवाळीची गडबड म्हणजे भाऊबीजेची गडबड होती, भाऊबीज होती, तर भाऊबीजेचं सगळं चाललेलं होतं. तसं मी आज एक व्हिडिओ पोस्ट केला, पण हा व्हिडिओ पण मी रात्रीच पोस्ट करणार आहे. तर बघू कशा पद्धतीने होतं आहे सगळं. आणि आता मला इतका कंटाळा आला आहे, मी खूप जास्त थकलेली आहे, माझे हात पाय सगळं अंग इतकं दुखतं आहे ना. आणि मला तयारी करायची आहे, बॅग भरायची आहे, काय माहिती कसं होणार आहे काय नाही. तर बघू आता. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मला विसरू नका. वाव, मी करेक्ट बोलली, सबस्क्राईब. तर हे 1000 काय म्हणतं सबस्क्रायबर झाल्याचं काय म्हणता हे आनंद आहे, त्याच्याने मला तो शब्द आता बोलायला येतो आहे त्याच्यामुळे. आणि हां, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. माझे 1000 सबस्क्रायबर फायनली कंप्लीट झालेले. असंच मला साथ द्या आणि आपला मराठी मुलीचं चॅनल पुढे घेऊन जा. अजून जे कोणी नवीन असेल माझ्या व्हिडिओवरती त्यांनी मला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत जा माझे व्हिडिओ, जेणेकरून बाकीच्यांपर्यंतही माझे व्हिडिओ पोहोचतील. आणि हो, याच्यानंतरची जी सिरीज आहे तर ती मी घेऊन येणार आहे, ऑफिस सिरीज. त्यात मला माहीतच नाही अजून मी काय बनवणार, काहीच नाही. मी फक्त सांगते डेली रुटीन आज माझं ऑफिसचं, ते मी तुम्हाला सगळ्यांसोबत मी शेअर करणार आहे. तर असंच मला छान छान प्रेम द्या आणि मला एक दिवस असंच व्हायरल करा. माझी खूपच इच्छा आहे. तर आणि हां, फक्त निगेटिव्ह कमेंट नका करत, जो पॉझिटिव्ह करत जा. कारण मी माझ्या आयुष्यात एक तर खूप जास्त निगेटिव्ह आहे, थोडंसं पण काय बोललं तर मी खूप जास्त निगेटिव्ह होऊन जाते. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह कमेंट करत जा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन भेटेल आणि मोटिवेशन भेटेल. समोरच्या व्यक्तीला मोटिवेशनचीच गरज असते, तसे माझ्या आयुष्यात मोटिवेशन देणारे खूप 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 लोक आहेत. मला खूप छान वाटतं, सगळे मला सपोर्ट करतात. माझे फ्रेंड्स, माझी फॅमिली सगळे मला सपोर्ट करतात. आणि मला नाही माहिती कोण माझ्या मागे काय बोलतं काय नाही, कारण मला ती गोष्ट माहीतच पडत नाही. तर त्याच्यामुळे मला काही फरकच पडत नाही, कारण की माझ्या जवळचे आणि माझे सगळे नातेवाईक आणि माझे जे फ्रेंड्स आहेत ते सगळे मला खूप जास्त मोटिवेट करतात आणि खूप जास्त सपोर्ट करतात. त्याच्यामुळे मला बाकीच्यांशी काही घेणं देणं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही असंच प्रेम करत राहा. आणि मला माहिती आहे जे माझे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहे, ते सगळे माझ्यावर खूप जास्त प्रेम करतात, म्हणून ते माझ्यासोबत आहे. जे नाही आहेत त्यांनी मला सबस्क्राईब किंवा फॉलो केलेच नसेल, त्याच्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे ती माझ्यासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला अजून माझ्या म्हणजे काय बघायला आवडेल, काय ऐकायला आवडेल, तुम्हाला जर माझी स्टोरी ऐकायची असेल, कोणतीही स्टोरी म्हणा तुम्ही, तर तुम्ही मला सांगा, मी नक्की सांगेल. तसं मी जास्त पर्सनल लाईफबद्दल जास्त असं काही बोलत नाही, त्याच्यामुळे काही लोकांना माहीत पण नाही आहे. पण मला कमेंट करा, जेणेकरून मलाही बोलता येईल. त्याच्यानंतर बघा, ड्रेस तर शिवून झाला माझा आणि व्हिडिओ काढायला काही जमलं नाही, कारण की बाकीच्यांचेच व्हिडिओ काढून माझं नाकीनऊ आलेला होता. हे बघा, तो मामा आणि मामाच्या लाईफमध्ये आलेले हे सगळे भाचे, हे असे आहे. हे असं चाललेलं असतं, पण असं हसतं खेळतं खूप छान दिसतं. मला तर खूप जास्त आवडतं. नंतर सगळे गेल्यानंतर खूप थकायला होतं, पण तो जो आनंद आहे तो परत नाही अनुभवायला भेटत, कारण एकटं असल्यावर माणसाला करमत नाही. मला तर बिलकुल नाही करमत. त्याच्यामुळे मला असे लोक लागतातच भरपूर सारे. आणि देवकृपाने आमच्याकडे खूप सारे भाचे आहेत. तर हे बघा, आता आम्ही इथे तयारी करते. हे फुलपाखरू बनवले. माहीचं बड्डे येणार आहे, त्याच्यामुळे आम्ही तिचं डेकोरेशनची तयारी करतो आहे. तिचं फोटो सेशन करायचे होते, तर अशा पद्धतीने हे डोकं लावून जरा आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. बघा कसं वाटलं डेकोरेशन, भारी ना. मला तो फारच आवडलेलं होतं. आणि हा बघा, हा आहे माझ्या ड्रेसचा फायनल लुक. कसं वाटलं माझा ड्रेस मला कमेंट करून नक्की सांगा. आडवा व्हिडिओ बनवायला काही जमलंच नाही. आणि त्याच्यानंतर इथे आमची भाऊबीज म्हणजे जीजू आलेले होते. पप्पू तर काय आलाच नाही, बघू आता तो कधी येतो आहे, वाट बघते. त्याच्यानंतर इथे भाऊबीज झाली आमची. आणि त्याच्यानंतर इथे असाच पद्धतीने आमचा दिवस झालेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.